नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या महाराष्ट्राच्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीची मऊ लुसलुशीत ज्वारीची भाकरी। भाकरी म्हटलं की पिठलं, ठेचा किंवा झणझणीत भाजीसोबत जेवण्याची मजाच काही वेगळीच असते। तर चला आजची रेसिपी सुरू करूया। सर्वप्रथम आता मी इथे पाणी उकळायला ठेवलं आहे। पाणी उकळेपर्यंत मी इथे ज्वारीचं पीठ चाळून घेतलं आहे। आता इथे पाणी उकळलं आहे। हे पाणी आता आपण पिठामध्ये ओतून घेतलं आहे। गरम पाणी घ्यायचं कारण हेच की हे जे पीठ आहे ते घरगुती गिरणीवरचं आहे, त्यामुळे ते चिकटला कमी असते, म्हणून इथे गरम पाणी घेणं गरजेचं आहे। जर तुमची ज्वारी मोठ्या गिरणीवरून दळून आणली असेल तर गरम पाणी घेण्याची गरज पडत नाही। आता आपण उलटण्याने पाणी आणि पीठ चांगले एकजीव करून घेऊया। अशा पद्धतीने पीठ आणि पाणी मी एकजीव करून घेतलं आहे। तुम्ही पण असंच करून घ्या। आता मी इथे एका भाकरीला पुरेल असं पीठ मळायला घेतलं आहे। पीठ मळताना घाई करू नका, हळूहळू पाणी घालत पीठ मळल्यामुळे भाकरी खूप छान तयार होते। हे अशा पद्धतीने तुम्ही पण मळून घ्या। आता हा पिठाचा गोळा 2 ते 3 मिनिटं हाताने व्यवस्थित मळून घेतला आहे, त्यामुळे पिठाचा गोळा एकजीव होतो आणि भाकरी मऊ बनते। आता आपण इथे पीठ थोडं परातीमध्ये घेऊन भाकरी थापायला घेऊया। अशा पद्धतीने इथे आपण गोल भाकरी थापून घेऊया। भाकरी थापताना ती सर्व बाजूनी सारखी राहील याची काळजी घ्या। भाकरी जितकी नीट थापली जाईल तितकी ती छान फुगते। अशा प्रकारे आपण सुंदर गोल आकाराची भाकरी तयार करून घेतली आहे। आता गरम तव्यावर ही भाकरी अलगद टाकून घेऊया। आता भाकरीला अशा पद्धतीने आपण पाणी लावून घेऊया। तुम्हाला जर हाताने पाणी लावायला जमत नसेल तर तुम्ही कपड्याने पण लावू शकता। आता भाकरीला इथे मी उलटून घेतलं आहे। अशा पद्धतीने भाकरी खरपूस भाजल्यानंतर आपण ही भाकरी आता पलटी करूया। भाकरीचं पीठ जितकं चांगलं तुम्ही मळलं असेल तितकीच चांगली तुमची भाकरी पण फुगते। वाव, किती छान भाकरी फुगली आहे। तुम्ही पण अशाच पद्धतीने करून बघा, तुमची ही भाकरी अशीच फुगेल। दोन्ही बाजूने भाकरी चांगली भाजल्यानंतर आता ही आपण एका चाळणीमध्ये काढून ठेवूया। अशा प्रकारे भाकऱ्या इथे आपण भाजून घेतल्या आहेत। वाह, किती छान मऊ लुसलुशीत भाकरी तयार झाल्या आहेत। तुम्ही पण एकदा
ही रेसिपी करून बघा आणि तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा।